श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 18 डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये या मार्गशीर्ष महिन्यातील 4ही गुरुवारी महालक्ष्मीची पूजा मांडणी करून त्यांची विधिवत पूजा केली जाते. आणि त्याचबरोबर या चौथ्या गुरुवारी आपल्याला जे महालक्ष्मीचे आपण व्रत केलेले आहे त्याची उद्यापन करण्याची पद्धत आहे. जर आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले तरच आपल्याला त्या व्रताचे फळ हे प्राप्त होत असते. तर पहा, तुम्ही जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत केले असेल तर तुम्हाला उद्या गुरुवारी शेवटचे उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. आता हे उद्यापन कसं करायचं आहे, त्याचबरोबर एखादा गुरुवार जर तुमचा एखादा गुरुवार जर तुमचं व्रत काही कारणामुळे जर स्थगित झालेलं असेल, म्हणजे एक गुरुवार तुमचा गेलेला असेल, तर हे उद्यापन कसं करायचं आहे, कोणत्या दिवशी करायचं आहे आणि त्याचबरोबर उद्यापन करताना आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या करणं टाळायचं आहे, जेणेकरून आपल्याला या संपूर्ण गुरुवारचं जे काही फळ आहे तर ते प्राप्त होईल. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. आता पहा, हा जो मार्गशीर्ष महिना आहे त्या मार्गशीर्ष महिन्यात 4ही गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे केले जाते. तर तुम्ही जर या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केलेले असेल तर तुम्हाला शेवटच्या दिवशी उद्यापन हे अवश्य करायचं आहे. तर ज्या काही सुवासिन स्त्रिया आहेत तर त्या शेवटच्या दिवशी महिला ह्या हळदी कुंकवासाठी बोलवल्या जातात आणि या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो. आता उद्यापन करताना काय करायचं आहे, तर आपण जसं प्रत्येक गुरुवारी देवीची पूजा करतो, पूजा मांडणी करतो, व्रत करतो आणि त्याचबरोबर त्यानंतर कथा वाचतो, त्याच पद्धतीने चौथ्या गुरुवारी देखील तुम्हाला व्रताची मांडणी करायची आहे, व्रत करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कथा वाचन करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवायचं आहे. महिलांना देवी स्वरूप मानून त्यांचा आदर आणि स्वागत करायचं आहे. आता ह्या सुवासिनींना तुम्हाला एक गजरा द्यायचा आहे, फुलं द्यायची आहेत, त्याचबरोबर एखादं फळ तुम्हाला द्यायचं आहे आणि एक माता लक्ष्मीचं पुस्तक जे आहे महालक्ष्मीचं ते तुम्हाला याची एक प्रत द्यायची आहे. एखादी भेटवस्तूसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर त्यांची ओटी भरून त्यांना आदराने त्यांचा सन्मान हा आपल्याला या दिवशी करायचा असतो. त्याचबरोबर जर महिलांना उपवास असेल तर त्यांना दूध तुम्हाला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही त्यांना भोजनसुद्धा देऊ शकता. तसेच या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते. जर तुम्ही सुवासिनींचे पूजन करणार नसाल तर तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता. आता पहा, हा जो महिना आहे तर तो दान करण्यासाठी सुद्धा विशेष मानला जातो. जर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कोणतंही दान केलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्राह्मणांना शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. आता पहा, 18 डिसेंबरला म्हणजेच उद्या शेवटचा गुरुवार आहे आणि बऱ्याचशा महिला ह्या व्रत करत असतात आणि प्रत्येक गुरुवार हा त्यांचा म्हणजे व्रत केलं जातं असं अजिबात नाही. म्हणजेच प्रत्येक गुरुवारी आपल्याला गुरुवार करणं होतं असं अजिबात नाही, कारण एक तरी गुरुवार हा आपला जातोच. म्हणजे आपल्याला मासिक धर्म असतो त्यामुळे आपल्याला एक गुरुवार तरी आपला त्यामध्ये जात असतो. जर आपले 3च गुरुवार झालेले असतील, आता बघा, जरी तुमचा पहिला गुरुवार गेला असेल किंवा दुसरा गेला असेल किंवा तिसरा गेला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन हे अवश्य करायचं आहे. जरी तुमचा गावाला गेले असताल किंवा मासिक धर्मामध्ये गुरुवार गेला असेल तरीसुद्धा चौथ्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे. आणि जर तुम्ही शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला चौथा गुरुवार करणं शक्य नसेल, अशा वेळेस जर तुम्हाला उद्यापन करणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पौष महिन्यामध्ये येणारा गुरुवार आहे त्या गुरुवारी तुम्ही उद्यापन हे करू शकता. आता तुम्हाला असं म्हणतात की पौष महिना हा कोणतेही धार्मिक कार्य केलं जात नाही,
तर पहा जे देवांची पूजा अर्चा करणं आहे तर तो कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही देवांची पूजा अर्चा ही करू शकता. कोणताही महिना हा देवांची पूजा करण्यासाठी अशुभ मानला जात नाही. आता पहा तुम्ही जे काही उद्यापन करणार आहात शेवटच्या दिवशी, तर त्यामध्ये तुम्ही सुवासिनींना घरी बोलवणार आहात. त्यांना तुम्ही जेवणसुद्धा तुमच्या इच्छेनुसार देऊ शकता. जर जेवण करवणं तुम्हाला जर नसेल जमत तर मग तुम्ही त्यांना दूध तरी त्यांना द्यायचं आहे. कारण आपल्याला आपल्या घरी आलेल्या व्यक्तींना असंच आपल्याला माघारी पाठवायचं नाही. आता बऱ्याच वेळा असं पण म्हटलं जातं की हळदी कुंकवासाठी किती सुवासिनींना बोलवावं. तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 किंवा मग 7 अशा सुवासिनींना बोलवू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर 7 सुवासिनींना घरी बोलवून त्यांचं मानपान तुम्हाला करायचं आहे. जर 7 जणींना बोलवणं शक्य नसेल तर 1 जरी सुवासिनींना तुम्ही घरी बोलवलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी खीर बनवायची आहे आणि खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे. तांदळाची खीर बनवायची आहे आणि ते तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे, म्हणजेच नैवेद्य दाखवायचा आहे. तर पहा आपल्याला हळदी कुंकू करताना कोणत्याही स्त्रियांमध्ये भेदभाव करायचा नाही. म्हणजे तुम्ही फक्त सुवासिन स्त्रियांनाच बोलवायचं असं अजिबात नाही. तुम्ही विधवा स्त्रियांनासुद्धा बोलवू शकता. तर विधवा स्त्रियासुद्धा हे व्रत करत असतात आणि प्रत्येक स्त्री ही लक्ष्मीचं रूप मानलं जातं. म्हणून ती विधवा झाली म्हणून काय झालं, परंतु तिला हळदी कुंकवाला तुम्ही बोलू शकता. आता पहा आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील जो शेवटचा गुरुवार आहे उद्यापन करताना करायच्या नाहीत. तर त्या म्हणजे काय की तुम्हाला अंघोळ न करता पूजा ही करायची नाही. तसेच मळकट कपडे घालायचे नाहीत किंवा आपल्याला अंघोळ न करता पूजा करायची नाही. त्याचबरोबर नखे कापणे, पार्लरमधले कामं करणे यासारख्या गोष्टी टाळायच्या आहेत. तसेच गुरुवारच्या दिवशी पैसे देणे किंवा घेणे हे आवर्जून टाळायचं आहे. तसेच या दिवशी सकाळी आपल्या घरामध्ये तुम्हाला उशिरा उठायचं नाही आहे. शक्य असल्यास तुम्ही लवकरच उठायचं आहे आणि आपल्या घरातली लवकर कामे आवरायची आहेत. तसेच तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी दुःखी, रागवलेल्या किंवा अशांत मनाने पूजा करायची नाही आहे. पूजा ही शांत आणि अगदी भक्तिभावाने करायची आहे. तसेच पूजाच्या साहित्याला आपल्याला कोणत्याही प्रकारचे घाणेरडे हात किंवा फोन वापरणे यासारखी कामं करायची नाही आहेत. तसेच या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी मीठ आणि दूध हे कुणालाही द्यायचं नाही आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही आहे. तसेच काळे किंवा गडद रंगाचे कपडे या दिवशी घालणं टाळायचं आहे. या दिवशी तुम्हाला जर मासिक धर्म आलेला असेल तर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर तुम्ही इतर सदस्यांकडून उद्यापन करून घेऊ शकता. त्याचबरोबर ही अशी एक वेळ आहे, या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही उद्यापन करायचं नाही. आता बघा या दिवशी चुकूनही आपल्याला या वेळेमध्ये म्हणजेच प्रत्येक दिवशी असा एक काळ राहू काळ असतो. त्या काळामध्ये आपल्याला पूजा ही करायची नसते किंवा काही शुभ कार्यसुद्धा करायची नसतात. तर तुम्हाला ही जी वेळ आहे तर ती कोणती आहे. आता पहा आपण जे गुरुवारचं उद्यापन असतं तर ते संध्याकाळीच करत असतो. परंतु काही स्त्रियांना कामानिमित्त बाहेर जायचं असतं, त्यांना वेळ नसतो, तर मग त्या दिवसभरामध्ये हे उद्यापन कधीही करतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला काहीतरी कामं निघतात किंवा मग संध्याकाळी आपल्याला वेळ नसतो. तर अशा वेळेस बऱ्याच स्त्रिया सकाळी किंवा दुपारीच पूजा मांडणी करून लगेचच उद्यापन करून घेतात. आता तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी पहा दुपारी 1:35 दुपारी 2:50 चुकूनही गुरुवारची पूजा मांडणी करायची नाही किंवा उद्यापनसुद्धा ह्या वेळेमध्ये करायचं नाही. कारण हा जो काळ आहे तर हा काळ राहू काळ मानला जातो आणि आपल्या शास्त्रानुसार या काळात कोणतीही पूजा, सेवा, उपासना ही केली जात नाही. आणि त्यामुळे काय होतं की आपण जे काही पूजा अर्चा करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून ह्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अवश्य लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणूनच तुम्हाला जर शक्य असेल तर संध्याकाळच्या वेळीच तुम्ही उद्यापन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता ही जी माहिती आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही ही माहिती तुम्हाला जर समजली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही ही माहिती पाठवा, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.